तर आज मी केलं छान असं फराळाचं. तर नमस्कार मित्रांनो, आज होता शनिवार, तर मी उठलो होतो सकाळी आणि मला उपवास पण होता. मग जे आपल्या फिश पॉन्डमधल्या फिशेस असतात त्यांना छान असं फूड द्यायचं होतं, फिश फूड म्हणून ते पण असं बारीक करून दिलं आणि मग मी झालो अंघोळ वगैरे करून रेडी. तर मग गेलो हनुमानजीच्या मंदिरामध्ये. तिथून मग मी घरी आलो, तर आई बनवत होती छान असं साबुदाणा खिचडी. तर आईला मदत करावी म्हणून जे आपलं ताक होतं त्याच्यात थोडंसं चम्मच वगैरे मी पण फिरवला. तर आईने छान असे पकोडे बनवले होते उपवासाचे. ते पण सर्व आम्ही एका ताटात काढून घेतलं. आणि पाणी वगैरे फिरून एक तुळशीचं पान ठेवून देवाला आम्ही नैवेद्य अर्पण केला. मग मी माझा फेव्हरेट शो बघून छान असं फराळाचं केलं. मग गेलो दुकानात. तर दुकानात गेल्यावर मला असाइनमेंट करायसाठी एक नोटबुक घ्यायची होती विकत. ते पण मी घेऊन घेतली. ते घेतली होती मी ₹22ची. मग आलो घरी. तर मला काही चटपटं बनवायचं होतं म्हणून घेतले रत्नाळो. ते पण त्यांचं चिप्स वगैरे करून घेतले होते आणि त्यांना सुकून थोडंसं तळून घेतलं. पण ते क्रिस्पी नव्हते झाले. तरी ॲडजस्ट करून मग मी ते खाऊन घेतले आणि नंतर असाइनमेंट वगैरे कंप्लीट केले. मग मी देवाला वांग्याची भाजी, पोळी आणि जो मठ्ठा होता तो अर्पण केला आणि लगेच माझा जो उपवास होता तो सोडला.